नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. रायगड सिव्हिल हॉस्पिटलची दुरावस्था. हॉस्पिटलच्या दुरावस्थेवरून चित्रलेखा पाटील आक्रमक. रिक्त पदे, अस्वच्छता आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न. गणेशोत्सवापूर्वी माणगाव बायपासचे स्वप्न हवेत. पालकमंत्री भरत गोगावले यांची नकळत कबुली. गणेशोत्सवापूर्वी बायपास सुरू होण्याची शक्यता मावळली. अनिकेत तटकरे यांच्या विजयासाठी शिंदेंचे पाय धरले. दळवींनी तटकरे कुटुंबावर साधला निशाणा. आणि लांजा महाविद्यालयात अनोख्या पद्धतीनं रक्षाबंधन. विद्यार्थिनींनी झाडांना बांधली राखी. झाडांच्या संरक्षणाचा दिला संदेश. पाहूया सविस्तर वृत्त. रायगड सिव्हिल हॉस्पिटलच्या दुरावस्थेवरून शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी सरकार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. रुग्णालयावर आतापर्यंत सुमारे 15 कोटी रुपये खर्च झाल्याचं सांगितलं जात असताना वॉर्डची अवस्था, बाथरूममधील अस्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या अभावावर त्यांनी सवाल उपस्थित केला. सिव्हिल सर्जन यांच्या केबिनच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 2 कोटींची निविदा काढल्याचा दावा करत सरकारच्या प्राधान्यक्रमावर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. रुग्णालयातील रिक्त पदे, डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे रुग्णांना फटका बसत असल्याचं त्यांनी म्हटलंय. दोषींवर FIR आणि स्ट्रक्चरल व विद्युत ऑडिटची मागणी करत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा चित्रलेखा पाटील यांनी दिला. घटना व्हायच्या आधी आपण सगळं ठाकठीक ठेवत का नाही? 15 कोटी रुपये या सिव्हिल हॉस्पिटलला खर्च झालेत आणि ही या सिव्हिल हॉस्पिटलची परिस्थिती आहे. तुम्ही बघाल आता एक नवी निविदा निघाली आहे 2 कोटी रुपयाची, जिथे सिव्हिल सर्जनचं केबिन चकाचक करायचे. अरे तुम्ही हॉस्पिटलची अवस्था बघा, बिचारे पेशंटची अवस्था बघा, बाथरूमची अवस्था बघा. आम्ही सगळ्याचे फुटेज घेतले. काय वाईट परिस्थिती आहे. सरकार करतंय काय? मंत्री महोदय करतायत काय? ते स्थानिक प्रतिनिधी तर विसरूनच जाते. फक्त टीव्हीवर येतात पदं मागायला की मला मंत्री बनवा, माझा पालकमंत्री बनणार कोण? जनतेचं काय? गरीब माणूस इथे येतो, त्यांचं काय? हे खूप भयंकर आहे. आणि जर याच्यात बदल नाही झाला, मी सांगते या हॉस्पिटलची अवस्था करण्यात कॉन्ट्रॅक्टर असो, प्रशासन असो, जे जे दोषी आहेत त्यांच्यावर FIR दाखल झाली पाहिजे. दुसरा मुद्दा, इथे आज 50% भरती झालेली नाही, रिक्त पद आहेत. कसं हॉस्पिटल चालणार? हॉस्पिटलच्या सारख्या ठिकाणी तुम्ही रिक्त पदं कशी ठेवू शकता? नर्सेस नाही आहेत आणि बिचारा आहे तो स्टाफ त्यांच्यावर लोड येतो आणि नाही आहेत म्हणून पेशंटचे हाल होतात. हे काय चालवलंय? काय भूमिका? नाही, हे जर झालं नाही, जर याच्यात सुधारणा झाली नाही, हे सगळे स्ट्रक्चरल याचं विद्युत ऑडिट केलं पाहिजे. इथे करप्शन थांबलं पाहिजे. नाही झालं तर आम्ही शेकापक्ष स्टाईल सगळे रस्त्यावर उतरणार आणि शाळा आणि हॉस्पिटल या आमच्या मूलभूत गरजा आहेत त्या व्यवस्थित झाल्याच पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील रोटरी प्रतिष्ठान संचलित रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या कथित बेकायदेशीर बांधकामांसह विविध शैक्षणिक गैरप्रकारांचा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात प्रशासनाकडून कारवाईला होत असलेल्या कथित दिरंगाई विरोधात पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सदानंद जंगम तसेच उदय बोरकर यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या बांधकामासंदर्भातील कथित अनियमितता आणि विविध पातळ्यांवरील शैक्षणिक गैरव्यवहारांबाबत संबंधित प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. याच मागणीसाठी येत्या 2 ऑक्टोबरपासून सदानंद जंगम आणि उदय बोरकर उपोषणाला बसणार आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी अशी त्यांची भूमिका आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत केवळ आश्वासनांवर समाधान मानणार नसल्याचं सांगितलंय. कथित बेकायदेशीर बांधकाम आणि शैक्षणिक गैरप्रकारांबाबत कायदेशीर कारवाई होईपर्यंत उपोषणावर ठाम राहणार असा इशारा देखील त्यांनी दिला. त्यामुळे खेडमधील रोटरी स्कूलशी संबंधित या आरोपांवर प्रशासन आता नेमकी काय भूमिका घेणार, याकडे संबंधित प्रकरणात कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. त्या पाल्यांचं आणि पालकांची एक नैतिक जबाबदारी आहे की आपल्या पाल्य आणि पालक हे आपण ज्या शाळेत आहोत किंवा ज्या ठिकाणी आहोत त्याचं पुढील भविष्य काय असावं, म्हणून ह्या दृष्टीने आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना परवाच्या दिवशी पत्र दिलेलं आहे. या विषयाचं गांभीर्य ओळखून आपण उचित कारवाई करावी, त्याबाबतची चौकशी करावी. अन्यथा आम्ही 2 ऑक्टोबर 2026 रोजी खेड प्रांत कार्यालयाच्या इथे उपोषणावर बसणार असं मी लेखी पत्र दिलेलं आहे. माझी विनंती अशी आहे शासनाला की याबाबतची लवकरात लवकर तपासणी चौकशी करून
सत्य काय आहे हे लोकांच्या समोर आणि पालक आणि पाल्यांच्या समोर आणावं एवढी आमची शासनाला विनंती. शासन काय निर्णय घेत आहे? पवित्र मानलं जाणारे शिक्षण क्षेत्रात सुद्धा रोटरी प्रतिष्ठान खेड ह्या संस्थेच्या संस्थाचालकांनी शासनाचा, पालकांचा, विद्यार्थ्यांचा विश्वासघात केलेला दिसून येत असल्याने या संदर्भात शासनाने योग्य भूमिका घेऊन या बाबतीत त्या 2200 मुलांचा जो प्रश्न आहे, भवितव्याचा प्रश्न, तो शासन निर्णय काढून तो सोडवावा. कदाचित शासनाने असा निर्णय घ्यावा की ती 2200 मुलांचा दुसऱ्या योग्य शाळेत हस्तांतर करून त्यांची शिक्षण प्रक्रिया आहे ती व्यवस्थित पार पाडावी. आमचा प्रश्न हा फक्त त्यांनी केलेल्या गुन्हे किंवा ह्या संदर्भात असून त्यांनी मुलांचं भवितव्य कुठल्याही धोक्यात येऊ नये हे शासनाने याची जबाबदारी घ्यावी. ह्यासाठी आम्ही या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे आणि त्यात सहकार्य करणार असून आमचे सगळे मित्रमंडळी यांच्यासोबत, सदानंद जंगमांच्या सोबत या लढ्यात उतरणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावरील वर्दळीच्या भरणे नाका येथे विद्यार्थिनींची छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 11:30च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील बस स्टॉपवर काही विद्यार्थिनी एसटी बसची वाट पाहत होत्या. याच वेळी एका मद्यपी व्यक्तीने विद्यार्थिनींची छेडछाड केल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर विद्यार्थिनींनी आक्रोश केला. त्यांचा आवाज ऐकून जागरूक नागरिक आणि तरुण घटनास्थळी धावून आले. याच शाळेत शिकणाऱ्या काही विद्यार्थिनींनी संबंधित व्यक्तीला पकडलं. त्यानंतर नागरिक आणि विद्यार्थिनींनी त्या व्यक्तीला थेट खेड पोलीस ठाण्यात आणला. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. घटनेनंतर परिसरात संतापाचं वातावरण असून सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी होती. रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे रासायनिक MIDCला माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी जिल्ह्यातील रस्त्यांच्या अवस्थेवरून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तेच उद्योगमंत्री आहेत. म्हणूनच मला प्रश्न पडलाय की रस्त्यांचं डांबर गेलं कुठं, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावलाय. खरोखर परिस्थिती महाराष्ट्रात अशी आहे. मी मागच्याच आठवड्यात नाशिक पाहिलं, तिकडची अंबड MIDC असेल, चाकणला गेलो, त्याच्यानंतर हिंजवडीला गेलो, आज इथे आलेलो आहे. आणि सगळे MIDC असतील किंवा सगळे हे असे जिथे आपले जॉब क्रिएटिंग सेक्टर्स आहेत किंवा एरियाज आहेत जिथे रोजगार निर्मिती होते, तिथे इन्फ्रास्ट्रक्चरची परिस्थिती अशीच आहे. म्हणजे माझं इथे स्वागतच एका मोठ्या खड्ड्याने केलेलं आहे. आणि मी आलेल्या व्यक्तींना विचारलं की हा MIDCचा आहे का रस्ता? मग मी विचारलं पालकमंत्री कोण आहेत? कोण आहेत पालकमंत्री? उद्योगमंत्री कोण आहेत? आणि मग मला कळलं की रस्त्यामधलं डांबर गेलं कुठे. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की जर अशी परिस्थिती आपल्या MIDCची असेल, आमदार म्हणून, खासदार म्हणून आम्ही सगळे शासनाकडे मागणी करत असतो की आम्हाला MIDC पाहिजे. का पाहिजे? तर तिथे थोडं नीटनेटकं होतं, उद्योगधंदे येतात, रोजगार निर्मिती होते आणि आपल्या गावाकडच्या की शहराकडच्या तरुण तरुणींना आपण रोजगार निर्मिती करू शकतो. पण परिस्थिती एवढी आता बेकार होत चाललेली आहे. परवाकडे चाकणमध्ये पण 20 उद्योजक मला जे भेटले, त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला आता चाकण सोडून दुसरीकडे जावं लागतं, कदाचित दुसऱ्या राज्यात जावं लागते. कारण जी काही वीज, पाणी आणि रस्ते हे जे बेसिक आहे, 2026 मध्ये ज्या MIDC आपण 5 स्टार MIDC समजतो त्या MIDC मध्ये ह्या काही गोष्टीच नाही. मी विक्रमजीनं तेच सांगितलं की आपण कुठेही सभा नाही, कुठेही मला मंडप नकोय, कुठेही समारंभ नकोय, कारण मला राजकारण करायचं नाही. हा, जे आपलं राजकारण असतं तेच समाजकारण आहे. जे माझ्या आजोबांनी सांगितलं आहे की जे जनहिताचे प्रश्न आहेत ते उचलत जाते. आणि ह्याच्यात समाजकारण किंवा राजकारण जे काही तुम्हाला ठरवायचं असेल ते येण्याचं कारण हे आहे की जर आज परिस्थिती बदलली नाही आणि उद्योगमंत्री जिथे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती असेल आणि जर उद्योगधंदे, जर रोजगार इथून हलायला लागले तर आपल्या तरुण तरुणी करणार तरी काय? त्यांना रोजगाराची संधी नाही मिळणार, पुढच्या पिढीला रोजगाराची संधी नाही मिळणार. आपण स्कूल ठीक करू आंदोलन करतोय, कॉलेजमध्ये जाऊन आपण आपले युनिट्स उघडतोय, युवा सेनेचे असतील, कॉलेजचं नीट शिक्षण चालू केलं हे होतं. पण हे सगळं झाल्यानंतर रोजगार तिथे असायला पाहिजे. MIDC मधून जर उद्योगधंदे आपले निघायला लागले तर मग महाराष्ट्राचं तरी काय होणार ही चिंता आम्हाला पडली असेल. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी या क्षणाची मोठी बातमी. गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव बायपास सुरू होणार ही केवळ वल्गनाच ठरणार असल्याचं चित्र आता स्पष्ट होत आहे. खुद्द रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी याबाबत न कळत कबुली दिली आहे. पुढील 2 ते 3 महिन्यात माणगाव बायपासवरील कोकण रेल्वे उड्डाणपुलाचं काम पूर्ण होईल आणि त्यानंतर या मार्गावरील मोठा अडथळा दूर होईल असं गोगावले यांनी म्हटलंय.
त्यामुळे गणेश उत्सवापूर्वी माणगाव बायपास वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे। विशेष म्हणजे काल युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही माणगाव बायपास सुरू होण्यासाठी किमान 6 महिने लागतील असं भाकीत केलं होतं। असं काही नाही आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या वर्षाच्याच इथपर्यंत 1-2 महिन्याच्या पुढं रेल्वेचे ओव्हरब्रिज दोन्ही झाले का हे सगळ्या समस्या पूर्ण निघून जातील, की भविष्यामध्ये वर्षानुवर्ष परत कधी या मुंबई गोवा हायवेला ट्रॉफिक होणार नाही हे मी तुम्हाला सांगतो। आमदार अनिकेत तटकरे यांच्या टीकेला आमदार महेंद्र दळवी यांनी प्रत्युत्तर दिले। तटकरे यांच्या अकलेची कीव या टीकेवर दळवींनी त्यांना कोकणातील सर्वकशी बाळ असा टोला लगावलाय। एकंदरीत आकलन शक्तीची आणि अकलेची कीव मला करायची वाटते। खरं तर मी कधी त्यांच्याविषयी किंवा कोणाविषयी मी बोललो नाही, पण ज्यावेळेस थेटपणाने वारंवार तटकरे साहेबांवर ते टीका करतात, खरं तर त्यांनीसुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे। त्यांच्या असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किती वेळा तटकरे साहेबांकडे आल्या आणि किती वेळा काय काय गोष्टी झाल्या। आत्तासुद्धा जिल्हा परिषदची निवडणूक झाल्यानंतर स्वतःच्या पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्याकरता हेच महाभाग तटकरे साहेबांच्याकडे 2-2, 3-3 वेळा दिल्लीपासून फेऱ्या मारून आले। त्यावेळेस तटकरे साहेबांचा हे दिसला नाही आणि आजच त्यांना ह्या गोष्टी दिसतात। त्याच्यामुळे महेंद्र दळवींनी उगाच आणाभाका मारू नये। जरूर त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे काय राजकारण असेल ते करावं, पण आज महायुती म्हणून तटकरे साहेबांनी जी काय भूमिका बजावली त्याच्यामुळे निश्चितच रायगडचा पालकमंत्री पदाच्या बाबतीतला आग्रह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जरूर होता, पण ज्यावेळेस एक स्ट्रॅटर्जी राज्य पातळीवर देश पातळीवर त्या ठिकाणी ठरते, आदरणीय नेते मोदी साहेब असतील, आदरणीय अमित भाई असतील, देवेंद्रजी असतील, एकनाथराव शिंदे साहेब असतील, सुनेत्र राठी असतील, यांनी एखादा विषय महायुतीसाठी त्या ठिकाणी धरला आणि त्याच्यामध्ये सकारात्मक तटकरे साहेबांनी जर अनुमोदन दिलं असेल तर त्याच्या बाबतीतलं श्रेय किंवा इतर गोष्टींचा विचार त्या ठिकाणी करण्याची गरज नाही। महेंद्र दळवींनी त्यांच्यापुरतं बघावं, त्यांना आता डोहाळे कसले लागलेत त्यांनी त्या दिवशी बोलून दाखवले। सगळ्या अनिकेत तटकरे हे कोकणाचं सर्वगोटी बाळ आहे, सर्वगोशी बाळ आहे। याचं कारण असंच आहे की खऱ्या अर्थाने जे त्याने आता वक्तव्य केलं, मी थोडंसं जस्ट बघितलं त्यांना तिथे, खरं तर त्यांचा राजकीय जन्म झालाच नसता। मुळात कोकणवासियांनी किंबहुना आमच्या भरत शेठ असतील, महेंद्र थोरवे असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आमचे शिंदेसाहेब असतील, यांनी खरं तर त्याला दुजोरा दिला। फॉर्म काढला नसता तर लढाई होऊन आम्ही नक्की जिंकलो असतो। म्हणून बघायला सांगितलं की सर्वकशी बाल जन्माला आलं आहे, त्याने आमच्याविषयी आखले तारे तोडूच नये आणि विशेषतः तटकरे फॅमिलीनी राजकीय परिभाषा करू नये। अनिकेत तटकरे यांना निवडून आणण्यासाठी सुनील तटकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे 2 दिवस पाय धरले असा दावा आमदार महेंद्र दळवी यांनी केला। आता शेवटची निवडणूक अनिकेतची त्यांनी जिंकून आणली, त्याच्यामध्ये सगळ्यांनी त्यांनी पाय धरले। त्यांनी काय आम्हाला गोष्टी शिकवायत? त्यांनी मुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे जाऊन 2 दिवस त्यांचे पाय धरले। शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही आमचा फॉर्म विड्रॉ केला, अन्यथा लढाई झाली असती तर आम्ही ती नक्की जिंकून आणली असती। आज अनिकेत बोलतात ज्या पद्धतीची त्यांची परिभाषा आहे, तर त्यांनी आत्मपरीक्षण करावं किंवा त्यांच्या वडिलांना आत्मपरीक्षण करायला हवं। आपल्या एकाच कुटुंबामध्ये किती पदं घ्यायची आहेत, किती आमदार घ्यायचे आहेत, कोण खासदार बनायचं आहे, मग राष्ट्रीय कार्यकर्त्याला एखादं पद बहाल केलं असतं तर त्याला नक्की आम्ही त्याचं स्वागत केलं असतं, पण स्वतःकडेच आपण सगळं ओढून घ्यायचं आणि दुसरं ज्ञान शिकवायचं, ही आता अक्कल तटकरे कुटुंबाने करू नये आणि त्याला कोणीच त्याचा विचार करणार। महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या भूमिकेला काही जणांकडून विरोध होत असताना मनसेकडून पनवेलमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। पनवेल रेल्वे स्थानक परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरमधून महाराष्ट्रात फक्त मराठीच असा ठळक संदेश देण्यात आला आहे। मराठी भाषेच्या सन्मानासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आणि अस्मिता असल्याचा संदेश या बॅनरच्या माध्यमातून देण्यात आला आहे। महाराष्ट्रात मराठीच्या सक्तीला विरोध करणाऱ्यांना मनसेकडून या बॅनरच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्यात आले। त्यामुळे पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील बॅनरबाजी चर्चेचा विषय ठरते आहे। मराठी भाषेच्या मुद्द्यावर मनसेने आपली भूमिका पुन्हा एकदा ठामपणे मांडली आहे। कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व एक्सप्रेस गाड्यांना वीर रेल्वे स्थानकावर थांबा द्यावा यासह महाड पोलादपूर परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्या तातडीनं मान्य कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे। मागण्या मान्य न झाल्यास 6 सप्टेंबर रोजी वीर रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा मिशन वीर रेल्वे थांबा महाड पोलादपूर कृती समितीचे मुख्य प्रवर्तक तथा पत्रकार मनोज खांबे यांनी दिला। महाड पोलादपूरकरांना जी खंत आहे ती रेल्वेची आणि ती रेल्वे आपल्या महाड पोलादपूरमध्ये आली नाही
हे दुःख आपल्याला सर्वांनाच आहे, पण आपल्याला जो थांबा दिलेला आहे वीर रेल्वे स्थानक, आणि ह्या वीर रेल्वे स्थानकावर केवळ 2 गाड्या सोडल्या लोकल, तर आठवड्यातून एखादी गाडी सोडली तर एकही गाडी आपल्या तिथं थांबत नाही. त्याचा मोठा परिणाम आपल्या महाड पोलादपूरच्या रहिवाशांवर पण झालाय. ऐतिहासिकदृष्ट्या आपलं महाड हे जगाच्या नकाशावर आहे. त्याचं कारण छत्रपती शिवरायांचा रायगड किल्ला, बाबासाहेब आंबेडकरांचा चौदार तळे, शिवतरघळ, वीरेश्वर मंदिर, अशी अनेक ठिकाणं सांगता येतील. MIDC ते पोलादपूरपर्यंत एक आपला रेल्वे फाटा आणि रेल्वे स्टेशन यावं ही आहेच. त्यासोबत वीर रेल्वे स्थानकावर सर्व एक्सप्रेस गाड्यांची बुकिंग सेवा सुरू करावी, ती तिथं होत नाही, ती व्हावी. वीर रेल्वे स्थानक ते पनवेल ही एक मेमो रेल आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी येण्या जाण्यासाठी करावी. तसेच महत्त्वाची एक तांत्रिक अडचण आहे की त्या वीर रेल्वे स्थानकाचं जे नाव आहे ते वीर रेल्वे स्थानक आहे. ते वीर रेल्वे स्थानकाचं नाव हे वीर महाड रोड असं करावं. गणेश उत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोदी एक्सप्रेस पुन्हा सज्ज झाली आहे. 9 आणि 11 सप्टेंबरला सकाळी 10:30 वाजता दादरहून ही विशेष ट्रेन कोकणकडे रवाना होणार आहे. रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली आणि सावंतवाडी येथे ट्रेनचे थांबे असणार आहेत. याबाबतची माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. नमस्कार. गाववाल्यांनो, गेल्या 14 वर्षापासून गणेश उत्सवाच्या निमित्ताने आमची मोदी एक्सप्रेस तुम्हाला गावाकडे घेऊन जाते. दरवर्षी जेव्हा तुम्हाला सोडण्यासाठी त्या ट्रेनमध्ये येतो तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा समाधान आणि आनंद बघून खरंच मनापासून समाधान वाटतं. तुम्ही तसं भरभरून आशीर्वादही आम्हाला देता. मग ह्या वर्षी परत एकदा आमची मोदी एक्सप्रेस तुम्हाला गावाकडे घेऊन जाण्यासाठी सज्ज झालेली आहे. या महिन्याच्या सप्टेंबरच्या 9 आणि 11 तारखेला दादरच्या प्लॅटफॉर्म नंबर 14 वरून सकाळी 10:30 वाजता तुमच्या हक्काची मोदी एक्सप्रेस तुम्हाला गावाकडे घेऊन जाण्यासाठी सज्ज झालेली आहे. ही मोदी एक्सप्रेस मुंबईकडून निघाल्यानंतर रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली आणि मग शेवटचा थांबा सावंतवाडीचा असेल. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोदी एक्सप्रेसमध्ये तुमच्यासाठी खाणं, पिण्यासाठी पाणी, ह्या सगळ्या सुविधा आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करणार आहोत. आता तिकीट बुकिंगसाठी दरवर्षीप्रमाणेच आमच्या कणकवली, देवगड, वैभववाडीचे आमचे जे मंडळ अध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्यांना तुम्ही संपर्क करायचा आहे. रत्नागिरीचा थांबा असल्यामुळे तिकडचे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत प्रशांत यादवजी, त्यांनाही आपल्याला संपर्क करायचा आहे. आणि ह्या तिकीट बुकिंगसाठी 2 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर ह्या कालावधीमध्ये तुम्हाला आपली तिकीट बुकिंग करायची आहे, जेणेकरून येणाऱ्या 9 आणि 11 तारखेला नाचत गाचत तुम्हाला परत एकदा गावाकडे सोडण्यासाठी आम्ही सगळेजण तयारीला लागलेलो आहे. चला मग याही वर्षी परत एकदा आपल्या गावाकडे जाण्यासाठी तुमची हक्काची मोदी एक्सप्रेसमध्ये बसून आपण गावाकडे निघूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि गणपती बाप्पा मोरया. लांजा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनाच्या नवीन वास्तूचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. आमदार किरण सामंत आणि लांजा तालुका बौद्धजन मंडळ मुंबई ग्रामीणचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी लांजा तालुक्यातील बौद्ध समाजाला विकास निधीची कमी पडू देणार नाही असा विश्वास आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी, नगराध्यक्षा, नगरसेविका, लोकप्रतिनिधी तसेच मुंबई आणि ग्रामीण भागातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे हे विकास पुरुष आहेत. ह्या जिल्ह्यामध्ये विकास पुरुष आहे.
या तालुक्यासाठीचा हा विकास पुरुष आहे. आणि म्हणून या विकास पुरुषाला एक लक्षात घ्या की आज हे आमचं जे स्थान आहे, हे आमचं पवित्र स्थान वाचवण्याचं काम ज्या व्यक्तीने केलेलं आहे, भविष्यामध्ये कधीच हे विसरू नका. आणि भविष्यात मतदान होईल न होईल काय होईल, पण ज्या वेळेला तशी वेळ येईल, कारण 5 वर्षात ह्यांना आपली गरज जी आहे ना एकदाच लागते. आणि 5 वर्षामध्ये ही जी मंडळी आमच्या ताई पण या ठिकाणी आहेत, ज्या वेळेला प्रसंग येईल तेव्हा माझ्या बांधवांना मी एकच सांगेन की डोळ्यासमोर ही वास्तू आणा, हा आदर्श आणा. आणि ह्या मंडळींना जोपर्यंत इथे आहेत तोपर्यंत आपल्या लांजा तालुक्यातला बौद्ध समाज पूर्णपणे 84 खेड्याचा होता. आज जरी आपण 54 गावं जरी आपल्यामध्ये असली तरी 54 गावातल्या समाजाने यांच्या पाठीमागे खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे. खंबीरपणानं. किती लालच देणारे येतील, किती लालच देणारे जातील, पण आपण लालचे समोर झुकायचं नाहीये. मार्च 2025 मध्ये माननीय पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्या लांजा, राजापूर आणि साखरपा या जिल्हा परिषद गटाकरता एकूण 6 संविधान भवन ही मंजूर करण्यात आली. परंतु जागा मी देतो, एखाद्याने जागा दिली तर परत दुसरा त्याला त्रास देतो, अशा ह्याच्यामध्ये ही सर्व संविधान भवन आजपर्यंत पडलेली आहे. माझी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे की आपल्या कमीत कमी ही संविधान भवनं जी मंजूर झाली त्या संविधान भवनाचा उपयोग आपल्या मुलांना असेल, शैक्षणिक लाभ घेण्याकरता असेल, त्या ठिकाणी व्यायामशाळा काढण्याकरता असेल, अन्य कुठच्याही वापरासाठी त्याचा चांगल्या पद्धतीने करता येईल. त्याकरता ज्या ज्या काही आपल्या जागा उपलब्ध आहेत आपण लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्या आणि याच्याबद्दल तुम्ही देखील या लोकांना मार्गदर्शन करावं. लांजा कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींनी झाडांना राखी बांधत अनोख्या पद्धतीनं रक्षाबंधन साजरे केले. इको क्लब उपक्रमांतर्गत परिसरातील फुलझाडे आणि फळझाडांना राखी बांधण्यात आली. झाडांचं संरक्षण आणि जोपासना हीच आपली जबाबदारी असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक वसंत आसगावकर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. नमस्कार. सर्वप्रथम रक्षाबंधनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. रक्षाबंधन म्हणजे भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण. या निमित्ताने आम्ही न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इको क्लब अंतर्गत झाडांना राखी बांधण्याचा कार्यक्रम केला आहे. झाडे आपल्याला फळे, फुले, ऑक्सिजन, छाया देतात. त्यामुळे आपल्याला झाडाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही भावाप्रमाणेच झाडालाही राखी बांधलेली आहे. धन्यवाद. न्यू इंग्लिश स्कूल वत्पराम पुंडलिक शेटे कनिष्ठ महाविद्यालय लांजा येथे इको क्लब मार्फत रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये आमच्या प्रशालेतील मुलींनी झाडांना राख्या आज बांधलेल्या आहेत. अशा पद्धतीने आमच्या शाळेमध्ये हा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे. न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेटे या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आज आमच्या प्रशालेतील मुलीने झाडांना राखी बांधण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा आहे की आपल्याला झाडं ही अतिशय महत्त्वाची आहेत. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते आपल्याला सावली देण्यापासून ते त्या ठिकाणी फळं, फुलं या अनेक गोष्टी देतात आणि त्यामुळे आपल्या जीवनात झाडांचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. आणि त्यामुळे आमच्या प्रशालेतील मुलींनी झाडांना आज राखी बांधली. खेडमध्ये सामाजिक बांधिलकी जपत एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. स्मार्ट बॅटरी सोल्युशनच्या वतीने मुबारक खोत यांनी अल-सफा वेलफेअर फाउंडेशनला लाईफ जॅकेट प्रदान केले. फाउंडेशनच्या गरज लक्षात घेऊन हे सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपक्रमातून सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचा संदेशही देण्यात आला आहे. लाईफ जॅकेट मिळाल्यानं फाउंडेशनच्या कामासाठी आवश्यक सुरक्षा साहित्याची मदत झाली आहे. यावेळी अल-सफा वेलफेअर फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत करण्यात आलेल्या उपक्रमाचे यावेळी कौतुक करण्यात आले. प्रथम पहिले खेडवासियांना ईद मिलादुन्नबी मुबारक. आज आमच्या स्मार्ट बॅटरी सोल्युशन मुबारक खोत यांच्याकडून अल-सफा वेलफेअर फाउंडेशनला लाईफ जॅकेट देण्यात आलं, जे की 10-12 लाईफ जॅकेट देण्यात आले. तर ते आज स्वीकारताना अल-सफा वेलफेअर फाउंडेशनचे शमशुद्दीन भाई खान अध्यक्ष, तसेच सेक्रेटरी आसिफ स्पीकर, शानवाज, इस्माईल भाई,
सरफराज पोटलिक असे सर्व उपस्थित होते. त्यांनाही आज जॅकेट देण्यात आले. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझं कोकण.